The war has been started on the lives of the body, and the war is since long, the war is life like it, and the war रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अनुभूती सादर करीत आहे. एक मराठी एकांकिका. सैनिक कसे मेले का नाही अजून शिट. आणि तुमचा मुलगा कसा आहे ना अजून. हो ते मलम पाठवणार नाही मी. लक्षात ठेव. बरं कॅप्टन ऐका ना, ते आज ना जवळजवळ ना 2 नाही 3 नाही 2.5 नाही बरीच वर्ष झाली सर. ते काय झालं ना, मी नाही इथे एकटाच असतो. कुणीतरी सोबतीला पाठवता आलं तर बघा ना सर. नाही 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 म्हणजे मी लढाईला घाबरतो म्हणून नाही आहे सर. अहो इथं लढाई झाली असं तर काही वाटलं नसतं, पण ती शत्रू ना या पोस्टला कसे काय विसरलं तर कळतच नाही. अहो म्हणजे सगळीकडे लढाई चालू आहे, इकडे सगळं सामसूम भयान वाटतं. हो मग कंटाळा येतो. नाही तसं आला नाही सोबतीला गेले काय दिवस आला. पण तरी ना सर मग ना मी कधी कधी मुंग्यांशी बोलत बसतो, नाही तर ना हँड ग्रेनेडच्या लगोऱ्या खेळत बसतो. बघा ना सर, नाही म्हणजे माणूस असला ना तरी चालेल, एखादा बकरा फाटला तर खेळेल त्याच्याशी. बकरा नाही का, मग कुत्रा नाही, मग पोपट नाही, मग ससा नाही तर कासव किंवा एखादं गोंडस डुक्कर. अगदीच काही नाही ना सर. अजगर मगर सुसर रानडुक्कर काळा उदीर पांढरा उदीर घुस पिसवा उवा डाळ गांधी सुद्धा चालेल. हो पण सोबत हवी ना सर, सोबत हवी. असं लागतं काय सॉरी मुद्दा गप्पा बसतो. बोला काय शत्रू सैनिक आपल्या हातीत जिवंत क्षणी गोळ्या घालायच्या. ओके सर ओके सर एक प्रश्न आहे सर, म्हणजे टॅलेंटेड प्रश्न आहे एकदम. बघा म्हणजे मी त्याला पाहिलं की मी त्याला गोळ्या घालायच्या बरोबर. पण मग त्याने मला आधी पाहिलं तर काय करायचं सर. हॅलो ठेवला आलोय आता रे. दिसतक्षणी गोळा घालायच्या पुढे म्हणजे बंदूक चालवायला मिळणार. पण मला आठवतच नाही ती कशी चालवायची. थांब प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्नांच्या अंती इथे झोपलाय वाटत. गाढ झोपलाय. शत्रू बघ मी अजिबात घाबरत नाहीये.
आम्हाला कुणालाही घाबरवायचं नाहीये. हा. ए, बंदूक माझ्याकडे आहे आणि मला ती चालवता सुद्धा येते. हात वरती करा. हा आणखीन वरती करा. ए, कोण आहेस तू आणि इथे काय करतोय? ही चौकी नंबर 47 आणि मी इथे ही माझी चौकी आहे. तुम्ही कोण मला विचारणार आहे? इथे फक्त मीच बोलणार. हा तुम्ही कोण? कोण तुम्ही? ते बोला ना. आता तूच म्हणालास ना, आता तूच बोलणार म्हणून अशाने माझा मूड जातो. हा आम्ही नाही जाऊ. आणि सॉरी 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 चुकलं आता नाही चुकलं. खरं शपथ प्लीज या ना परत. कोण तुम्ही आणि इथे काय करताय? आम्ही इथे पिकनिकला आलोय. सॉरी. आणि मी फुला विकायला. सॉरी हनी. हे बघा मला माहिती तुम्ही शत्रू आहात. पण ही चिटिंग आहे. कॅप्टन काय म्हणाले? एकच शत्रू तुम्ही दोघे आहात असं नाही चालायचं. एकाचं ठरले की नाही एकाने जा परत. Shut up! अरे कसला शत्रू आणि कसला काय? आम्ही इथे आमच्या मुलाला भेटायला आलोय आणि मी त्याचा डायपर बदलायला. Shut up! I'm serious. सिरियस ब्लॅक आय एम हॅरी पॉटर. नाईस मीटिंग यू. Shut up! Cool. आम्ही इथे आमच्या मुलाला भेटायला आलोय जो या पोस्ट नंबर 47 मध्ये काम करतो. बटालियन 754 सैनिक नंबर 16. कळलं? काय सैनिक नंबर 16? 16 नंबर सैनिक. नंबर सैनिक 16. Oh God! काय लावलं त्याला माझ्याकडून? ए मामा अगं मी सैनिक नंबर 16. What? हा No. हा No. अगं हो. Look at it. हा हे बघ. Life will be happy, live like a gypsy. Life will be happy, live like a gypsy. You will spend a joyful life full of fun, father's and a wife. Oh, son, कुठे होतास तू? मम्मा तिथे सर होतो. मम्मा आधी आई वडिलांना वाकून नमस्कार. आधी नमस्कार. काही संस्कार आहेत की नाही? सॉरी. मम्मा पप्पा आई बाबांना नाही ओळखलंस? खूप दिवस झाले ना म्हणून. मुलाला नाही ओळखलं? ते खूप दिवस झाले ना म्हणून. Honey, पंकीन. कसा होतास तू? कसा झालास तू? युद्धामुळे मम्मा आम्हाला शिकवलंय पोटा पाण्याची शरीर मनाची तमा नाही बाळगायची. हो, ते दिसलं मला. रस्त्यात किती भेट पडलेली माहितीये? घाटातून आल्यासारखं यावं लागलं. किमान रस्त्याच्या कडेला नीट रचून तरी ठेवायची ना. काही हिंमतच नाही. मुंगी मारली. तिथे मुंगी होती. इथे मुंगी होती. तू एक गोष्ट ठेवतेस हा? हे तोरण तर किती सुंदर आहे. फक्त इथे ना एक लिंबू मिरची लटकून ठेवायला हवी होती. म्हणजे कसं युद्धाचा काय ते रक्षण करतं आपलं. हो की नाही हो? हो. हे डेकोरेशन पडलं तेव्हा बे. मला पण खूप आवडतं. हे रे. ते होय ते ना ख्रिसमस ट्री आहे माझं. अच्छा. आणि तो कोण? सांता? नाही तो सॅन्टा नाही काय. तो अलान. त्याला ना त्याच्या घरी जायचंय. मागे ना एकदा ह्या सैनिकाला भेटला होता तो एका बंकर मध्ये. तिकडचे ना सगळे सैनिक मेलेले. मग हा सैनिक त्याला इथे घेऊन आला. मग नंतर ना मम्मा नंतर ना हा सैनिक मेला. मेलाय? हो. मला वाटलं झोपलाय. पिन राहिली. बघ ना आता तो माझ्यासोबतच असतो. आणि आला? हा अलानच असतो माझ्यासोबत. अच्छा. हाय लाल. तुम्ही पण बोला ना. हाय अलान. रको चोको. पप्पा घाबरेल ना तो. ओके. पण पप्पा तुम्ही इथे कसे काय आलात? इथे मज्जा वे. आम जनतेला नो एंट्री. तुम्हाला इथे कोणी अरे पाहिजे दादा, तुझ्या बापाला युद्धाची भीती दाखवतोस काय? आम्ही सुद्धा लढा केल्यास माहितीये ना. घाबरू नको, मारणार नाही. मूड नाहीये माझा. आम्ही सुद्धा जायचो घोड्यावरून. बाबा त्या दंगली होत्या. युद्ध नाही. युद्ध किती गहन गोष्ट आहे माहितीये. पण दोन्हीकडे होतो तो रक्तपात असा. 2 जमावातल्या चकमकी त्याही घोड्यावरून. धक. मस्त आहे. हे बघा तरी इथे सामान्य लोक नाही फिरकू शकत. तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे. चलो. आपण एवढी जंगल तोड करून अख्खं जग पालथं करून ह्याच्यासाठी आलो आणि ह्याला त्याचं काहीच नाही. आता तर तुला सांगणारच नाही.
ठीक आहे नको सांगूस नाही सांगणार. नको सांगूस नाही सांगणार आहे. नको सांगूस नाही सांगणार. अरे ह्याच्यासाठी आपण आपली पिकनिक कशाला खराब करायची? आपण मस्तपैकी खाऊयात, मजा करूयात आणि जाऊयात. लेट द म्युझिक प्ले. अरे वा, हे छान आहे. फुटणार नाही ना? अरे सोडा अरे हे काय करताय अरे सोडा आता तुम्ही एवढं जबरदस्ती करताय म्हणून बसतो मी खायला काही गरज नाही. अजिबात नाही. उठ, उठ. खाऊ दे ना इथं वर्षानुवर्ष पेचाव जेवण जेवतोय ग आता कसं ये बस. जा, हात धुवून ये. मग युद्ध संपण्याची काही चिन्ह वगैरे? पप्पा युद्ध किती गहन गोष्ट आहे अशी सहज कशी काय संपेल अरे कोणीतरी एक जिंकणार, कोणीतरी एक हरणार, मग युद्ध संपणार. सोपं आहे. हे चिकन गरम करता येईल का? हा मग लिहून ठेवतोस की नाही तुझ्या रोजनिशी? ऐ! अरे म्हणजे किती सैनिक मारलेस, किती गोळ्या उडवल्यास, लिहून नको का ठेवायला? अच्छा अच्छा ते होय त्याचं तेवढं विशेष नाही हा ते बघा बार्बिक्यू नाही हा वा. हा कारण कुणाला गोळी लागते त्याचं काय नाही म्हणजे तू नेम लावून गोळ्या नाही मारत? नाही हे? हा म्हणजे मला ना एकदम हे? म्हणजे ना मला एक डोळा बंद करून फायरिंग नाही करता येत देवाचं नाव घेऊन करतो फायरिंग त्याच्या हातात असते तर लागते गोळी गोळी त्याच्या हातात असते मग तू का फायर करतो? आणि तू सलाड खा. ओके. ऐ! म्हणजे त्या देवावर तुझी भिस्त, मग तुझं शौर्य ते काय? मग कोणाला लागतात त्या गोळ्या? माहित नाही अगं कारण कधी मी पाहिलंच नाही ना शत्रूला काय? हा मला माहित सुद्धा नाही तो काळा की गोरा ते का? का काय मी या हद्दीत असतो तो त्या हद्दीत असतो मी इथून फायर करतो तो तिथून फायर करतो एवढं लांबचं मला नाही दिसत चष्मा लागलाय का रे? आणि तू सलाड खा. ओके. नाही नाही तसं नाही म्हणजे कुठल्याही सैनिकाला ठाऊक नसतं की त्याचा शत्रू कोण येते त्यांची एकमेकांशी अजिबात ओळख नसते तरी ते युद्ध करतात अरे पण त्यांच्याबद्दल तुला काहीतरी माहित असेल ना? हा माहितीये ना शत्रूला भयानक आहे दुष्ट आहे राक्षसासारखा आहे त्याचे लाल डोळे आपल्याबद्दल नुसता राग एका हत्यारासारखी त्याची नजर फक्त आपल्याला मारण्यासाठी आसुसलेले 2 हात आणि आपल्याबद्दल सतत विष ओकणारी त्याची जीभ तो त्याला टपूनच बसलेला असतो की कधी आपण त्याला दिसतो आणि तो आपल्याला मारतो थोडा सॉस मिळेल का? हो पण थोडाच घे हा. तिखट आहे. ए थोडाच घेतलाय. नाही मम्मा हा 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 गाभोळीचा शेवटचा तुकडा तो मीच खाणार नाही मी खाणार. मी खाणार ऐ, 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 ऐ. Shut up! माझ्याकडे एक मार्ग आहे आणि तो गाभोळीचा तुकडा इकडे. मग काय? तुझ्यामुळे झाले सगळं. तुझ्यामुळे झालं. झाले. Shut up! कोण आहेस तू? मी हिरवा सैनिक. तू हिरवा सैनिक आणि तू निळा. हो. कोण जिंकलं? मी जिंकलो. बंदूक माझ्याकडे आहे. हो त्याच्यात गोळच नाहीये आणि ती तुटलेली सुद्धा आहे प्रे पप्पा प्रेव पप्पा हाच तो शत्रू हुबेहूब शत्रू खरंच की मूर्तिमंत शत्रू मूर्तिमंत कुठे? याची जीभ कुठे विशोभतीये? नाही नाही तरी हा शत्रूच पप्पा मी पाहिला मला युद्ध कधी सापडला पप्पा माझा युद्ध काय धी Well done, my boy. Let's celebrate. असं करून करायचे दोन्ही हात असे कर ना. थांबा थांबा तू का असतो उभा राहा अरे उभा
मला बढती मिळून मी नाईक किंवा हवालदार होणार. टक्कर ह्याचं काय होणार? लष्करी नियमांच्या पुस्तकानुसार युद्ध कैद्याला बांधावं लागतं. हे घे त्याचे हातपाय बघ. दे मी धरतो. पप्पा समजा मी याला खाली झोपून याच्या छातावर पाय देऊन उभा असल्याचा फोटो काढला तर? वंडरफुल आयडिया. हो नाही नाही नको 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 नको. मी युनोकडे तक्रार करेन. ए का नको? अरे वा, शत्रू तो शत्रू, करशील तर घेऊ दे एक फोटो. हो नाही नाही नको घेऊ नको. दे रे फोटो. नाही तर तुला चिकन नाही मिळणार. चिकन बरं घ्या मग एक फोटो, पण एक पीस जास्त मिळेल. होते माझं. ए, तू इथे उभं राहा. तुम्ही ना रीलोड करा हा. ए इथे जाऊ आम्ही घाबरल्यासारखं कर. ए, छाती बाहेर काढ, मानात घे. तुला बघ काय बोलताय? तुला बोलतोय मी. नीट तुम्हाला छाती बाहेर काढ, मानात घे. 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 नॉनसेन्स. मी पण काढत आहे फोटो. काढ. काढ. हो नाही नाही नको नको नको. चिकन 2 पीस जास्त. देईन रे. आनंद आता रे आपल्याला तर बंदुकीत गोळ्या चालवता येत नाही. काय करूया? कॅप्टनला फोन करूया? नको नको त्याला बंदुकीचं कळालं तर. आयडिया. ए, तू बिबट्यासारखा दिसू शकतोस का रे? हा डुक्कर झाला. कॅप्टन हा चौकी नंबर 47 मधून रिपोर्ट करतो. सर 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 एक गुड न्यूज आहे. हा नाही मुलगा त्याचा मलम नाही सापडलं, शत्रू सैनिक सापडला. हा गोळ्या नाही घातल्या सर. ते काय झालं ना ते ठेवून ठेवून ना गोळ्या जाड झाल्यात, त्यामुळे बंदुकी शिरायला नाही असं म्हणतायत. हा हा तुम्ही येते का जरा? हा या या थँक्यू. काय रे, काय करत होतास? मी कॅप्टनला फोन केला होता. ते आता इथे येणार आहेत. मग मी याला त्यांच्या हवाले करणार. मग मला ते बक्षीस देणार. अरे वा, मग तू ना एक थँकिंग स्पीच तयार ठेव हा. हा हा आणि विशेष आभारात माझं नाव सुद्धा देशील. काय? नक्कीच. तू किती करतोस तू माझ्यासाठी. खरं तर ना तूच कारणीभूत आहेस या यशाला. मला तुझा खूप अभिमान वाटतो. हा? किती कमी वयात कमवलेस तू हे यश. किती सुंदर दृश्य आहे हो. याला एक भाव असतात. हरी आता काही नाही होणार ग. त्यापेक्षा आपण आपली पिकनिक कंटिन्यू करूया. हो, पण ह्याचं काय करायचं? एक मिनिट. एक तुमचं खायला बसतोस? हो चालेल. ठीक आहे ह्याचे हातपाय सोड. तोपर्यंत मी जेवणाचं बघते हा. हो हो पण फक्त जेवणापुरतंच हा, नंतर लगेच बांधायचंय. काय संस्कारी आहे आपला युद्ध कैदी. ए, तुला कैदी म्हटलेलं चालेल ना? नाहीतर मानवाधिकारवाले धरतील. आता कैदीला कैदी नाही म्हणणार तर काय म्हणणार. विनोद पण करतो. हो चल चल हात धुऊया. चल चल. मग किती सैनिक मारलेस युद्धात? काही विशेष नाही, म्हणजे कुणाला गोळी लागते त्याचा काय नेम. म्हणजे तूही नेम लावून गोळ्या नाही मारत? नाही, मला एक डोळा बंद करून फायरिंग नाही करताय. मग मी देवीचं नाव घेतो आणि करतो फायरिंग. तिच्या हातात असते तर लागते गोळी. हे, हल्ली तू सलाड खा. ओके. मग त्या गोळ्या लागतात कुणाला? माहित नाही. काय झालं ना, एकदा या भागातून माझ्यावर होणारी फायरिंग अचानक थांबली. आता इथून कोणी फायरिंग करत नाही म्हटल्यानंतर मी तरी कशी करणार ना. बरं नाही ना दिसत ते. त्यानंतर मग फायरिंग पण कधी झाली नाही आणि युद्ध पण कधी झालं नाही. हे सेम. तुला पण दुखतंय? हा ते नाही सेम. माझ्यासोबत सुद्धा सेम घडलं. म्हणजे तू आम्हाला फसवलास. तू युद्ध करतच नव्हतास. नाही. अरे मग काय करत होता तुम्ही दोघं इतके दिवस? मी मेलेल्या सैनिकाच्या कपड्यातून न सुकणारी फुलं बनवायचो आणि आमच्या पलटणीतला कोणी मेला ना की त्याच्या मर्तिकेला एक एक फुल पाठवून द्यायचो. गंमत म्हणजे कितीही फुलं बनवा पुरीच पडतात. मस्त ना? वा, किती कल्पक आहेस रे तू. हो. आणि तू रे? मी पण काय कल्पक आहे. काय करतोस? काय करतोस? हा हा मी कंटाळा घालवायला विणकाम करतो. म्हणजे आधी विणकाम करतो मग पुसवून टाकतो मग परत विणकाम करतो. म्हणजे कसं मला सुद्धा नवीन नवीन कपडे घालायला मिळतात. हे, किती साम्य आहे तुमच्या दोघांमध्ये. म्हणजे बघा ना, दोघे कंटाळलेले, दोघे रिकाम टेकडे, दोघांची स्टोरी पण सेमच. दोघांचेही नेम लागत नाही. अगदी सख्खे शत्रू शब्द हा. ओके नाही हा? हो हो हो. ए, पण तुमच्या
होत आहे. आकाशवाणी सुद्धा होतीये. अरे मी बोलतोय. हा आता मी कोण? तुझा बाप खाली बोल. म्हणजे युद्ध होत आहे. अरे अजून युद्ध होत आहे. अरे हा अरे युद्ध होत आहे. अरे हा अरे युद्ध होत आहे म्हणजे मी युद्ध खेळणार. लप 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 माझी बंदूक. ही माझी रस्सी. माझं जेवण. जेवताय काय लपा लवकर. हो हो माझ्या मागे लाव प्लीज. कुठे गेली? अहो इथे मी. अरे या बंदुका या ठोकून कशाला ठेवल्यात? आपण यायच्या कशा काय? हा ती बंदूक असतात. ए ऐक ना, माझी गाठ बसत नाही, जरा बोट लाव ना. थँक्यू. बघ माझ्या मागे लाव. नको नको आपण इथे लपूयात. हा दिसतंय का? ए दिसतोय का? हो आणि आपण दिसतोय. शिट. बंदूक अरे ही तुटलेली बंदुकी सगळ्या तुटक्या बंदूक मला देऊन ठेवल्यात. आता कुठे लपायचं? जीवनाजवळ भूक लागली. ऐक ना या गोळ्या अशा फेकून मारायला लागतील का रे? नाही नाही, कशा फेकून मारल्या की लागतील. चालेल चालेल. शी आता शिवशी पाहिजे वाटते. हा आयडिया. इथे कोणी नाहीये. अहो मी आहे. आओ. नमस्कार नमस्कार. हे आता वाटतंय शूरशिपाई आला. ए हात बांध ना. थांब ना नंतर बांधतो ना. नाही आता. आता. तुला एवढा हट्टीस ना बुवा. हे घे. खुश. ए याना रे. ए मला युद्ध खेळायचं या ना. गेले. गेले का? काय झालं? ऍ? काय बोलतोय हा? अरे काय झालं? युद्ध नाही मिळालं खेळायला. बहिराय का तू? अरे तुमच्याकडे युद्ध तरी होतात, आमच्याकडे ते पण नाही. ऐक, बघा बघा किती काळजी आहे दोघांना एकमेकांची. किती प्रेम करतात ना एकमेकांवर. अगदी राम आणि भरतच जणू. इथे काही मूर्ती बिडते नाही येत हो. बघा ना असेल एखादा. अहो खरंच नाहीये. महा कोण? मी शत्रू. हा मला कॅप्टनच्या हवाले करणार आहे. हा. अच्छा म्हणून त्यांनी आता हल्ला घडून आणला तर काय म्हणजे हा हल्ला आपल्याच कॅप्टननी घडून आणलाय? हो सुरक्षेसाठी. वाटत कोणी शत्रू दिसत असेल तर. हो एक मूर्ता बघा ना. अहो खरंच नाही हो. हा कोण आहे मग? नाही तो मुर्दाच आहे पण नाही तो मुर्दाच आहे पण तुम्ही त्याला नाही घेऊन जाऊ शकत. काय कारण ना तो जेव्हा सापडला ना तेव्हापासून त्याच्या अंगावर कुठलाच रंग नव्हता. म्हणून माहित नाही ना तो आपल्या पक्षातला आहे की शत्रू पक्षातला आहे ते. अच्छा मग ठीक आहे. हो मग हे कोण? हा ते होय ते आई बाबा आहेत माझे. आई बाबा. हा असू दे. लवकर बरा हो. एक जखम सुद्धा नाही का? नाही हा, हो. मागे कांदे कापताना ना माझं बोट चिरलेलं. ही जखम चालेल का? चालेल घाला हिला स्ट्रेचरवर. चला चला. नाही चालेल. चल. बरं ठीक आहे. जिवंत माणूस चालेल का? नाही हो नाही चालणार. का? काय युद्ध किती गहन गोष्ट आहे. असं कसं काही चालेल? बरं कसं का असे ना माणूस महत्वाचा नाही का रे? नाही आमच्या कॅप्टनच्या मते जिवंत माणसांची किंमत नाही, किंमत मुर्द्यांची. त्यांनी सांगितलंय भरभरून मूर्त्या आणा, पण इथे काहीच नाही. बेडू हे बघ मी एखादा मुर्दा राखून ठेवेन तुझ्यासाठी. प्रॉमिस. हा कॅप्टन कोण? दीडशाळा दिसतोय. ए मम्मा काही काय
शत्रू. अच्छा हो का हे पण त्यांना तरी कसं कळलं त्यांना सगळं माहिती असतं. ते तर असंही म्हणालेले की शत्रूचे सैनिक आक्रमण विक्रमण नीच असतात. ते युद्ध कैद्यांचे खूप हाल करतात. त्यांची नखी उपटून काढतात, बुबुळ उचकटतात, लिंगाला चाप लावतात. अरे हा तर ऐकूनच गेला. साधा मैत्रिणीच्या केसांना चाप लावणं होणार नाही याच्याने. हा कसला लिंगाला चाप लावतोय. नवीनच आहे बाई हे सगळं काय मिळत असेल हो त्यांना असं करून काय रे असं करता तुम्ही. नाही नाही, उलट आमचे कॅप्टन साहेब हेच म्हणाले तुमच्याबद्दल. हा? अगदी असंच म्हणाले. नाही नाही, ते बुबुळ उचकटाच्या ऐवजी बुबुळ उचकतात असं म्हणाले. हे तुम्हाला जमेल असं करायला कसले दलिंदर आणि खोटारडे तुमचे कॅप्टन. मला काय वाटतं तुम्हा दोघांशी बोलणारे कॅप्टन एकमेकांशी ठरवून तर तुमच्याशी बोलत नसतील. हो ठरवून बोलत असतील तर किमान वाक्य तरी वेगवेगळी वापरावी ना. अरे पण मुद्दा तोच आहे. ह्यांना कसं कळलं की तुम्ही दोघं शत्रू ते. हा म्हणजे बघा ना किती साम्य आहे तुमच्या दोघांमध्ये. तुमच्या तर चैत्य पण होतील एकमेकांना. ए मामा काही काय किती झालं तरी रंग वेगवेगळेच आमचे. हो हो. अच्छा बरं तू तुझं शर्ट काढ तू तुझं शर्ट काढ. हा का ग मामा? काय म्हणाले ना मोठ्यांचं ऐकायचं असतं. बघू कोण पहिलं येते. मी पहिला. ए हा जिंकलास. बरं ते बरं तुझं शर्ट ह्याला का? दे म्हणाले ना. दे परत. हा, आता सांगा बरं कोण कोण शत्रू. हा म्हटलं कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे शत्रू कुठे आहे. कॅप्टन मुळव्याध कसा आहे? शत्रू कुठे आहे. कॅप्टन वर नाही खाली हा का तुमच्या मागे उभा आहे. Hands up! हा? आंधळा वाटलो का. तू हिरवा आहेस तू शत्रू आहेस. नाही नाही मी शत्रू नाही. मी सैनिक नंबर 16. हे कपडेत ना माझ्या मामाने बदलायला लावले. ए युद्धभूमीवर मम्मा कुठून आली. घरून कशी चालत कुठे आहे. मागे मागे. रस्ता इथे. हा हे बघा तुम्हाला युद्धभूमीवर येण्याची परवानगी नाही पण तरी आलाच आहात तर असू दे असू दे. कोण तुमचा मुलगा. हा बघा हा. आता काय करतेस. अहो, मला बघायचंय यांना कसं कळलं ते आपले शत्रू ते. तुम्ही ठरवा पटकन तुमचा मुलगा कोण ते. हा बघा हा माझ्यासारखे केस. ठरलं. तू हिरो आहेस तू शत्रू आहेस तुला मराण. नाही सर मी शत्रू नाही. मी तुम्हाला मुळव्याधाचा मलम देणारा. निळा रंग, मी तुम्हाला बंदुकीत गोळा जात नाही ते सांगणारा. निळा रंग, मी तुम्हाला ऑरेंज फ्लेवरचे कॅन्डीज मागणारा. निळा रंग. अरे असं कसं. निळा रंग. शट अप. हे माझं आहे. हा म्हणजे तुम्ही मला भरती करून घेतलेलं हे आठवत असेल तुम्हाला. तू म्हणजे शाहू काय. नाही आठवत चल. अरे असं लाखोंना भरती करून घेतलं मी. बरं मी नाही आठवत. माझा सोडा. त्याला तर ओळखत असाल ना तुम्ही. कोण हा. तो माझा शत्रू. आणि हा माझा शत्रू. तू माझा शत्रू आहे. तू शत्रू आहेस. नको बोलू. तू शत्रू आहेस. नको तूच बोलू. खोटं बोलतोय. तू शत्रू Shut आहेस. up! वा 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 याचा अर्थ तुम्ही दोघंही शत्रू आहात म्हणजे मला तुम्हा दोघांना मारायला मिळणार. अहो, नाही, नाही, नाही. नको, नको, नको. नाही, म्हणजे आमच्या मधला एक हिरवा शत्रू आहे. हा आणि तो कोण आहे ना ते तुम्हाला सांगायचंय. तुम्ही कॅप्टन आहात ना तुम्हाला सगळं माहित असतं. सोपं आहे. मी तुम्हा दोघांनाही काही प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नांची जो चुकीची उत्तर देईल तो शत्रू. रेडी सर. प्रश्न क्रमांक 1. देश महत्वाचा की माणूस. देश.
गुड 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 गुड. युद्धभूमी महत्वाची की घर? युद्धभूमी. गुड 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 गुड. सीमेपलीकडचा प्रत्येक जण तुमचा कोण? शत्रू. गुड गुड गुड. त्यांना मारलं तुमचं काय? धर्म. त्यांना मारायचं कशासाठी? मातीसाठी. त्या मातीचा रंग कोणता? लाल. त्या मातीचे मालक कोण? देशाचा प्रत्येक जण. त्यांच्या घरचा काय? अन्न वस्त्र निवारा. त्यांचं प्रॉब्लेम काय? गर्मीचं कारण? दुष्काळ. दुष्काळ मरतात कोण? माणसं. त्यांना लागतं काय? प्रेम. त्यांच्या चांगलं काय? रक्ताचा रंग. त्यांच्या भिन्न काय? चामडीचा रंग. त्यांची गरज? आनंद. सहज दुःख दुःख. परिणाम भांडण. उपाय माहित नाही. परिणती युद्ध. मरतात माणसं. महत्वाची माणसं. महत्वाची माणसं. याचा अर्थ तुमच्या दोघांपैकी कुणीही शत्रू नाहीये. माय वर्ड इज फायनल वर्ड. पण तुम्ही दोघांनी माझा वेळ वाया घालवला तर शिक्षा म्हणून तुम्ही दोघांनी मला शत्रू शोधून आणून दाखवायचा. आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्ही दोघंही युद्धातून बरखास्त. माय वर्ड इज फायनल वर्ड. फसवलं. आमच्या कॅप्टनला कसं नाही कळलं की तू आमचा शत्रू ते? मला काय माहित. म्हणजे तुमच्या घरच्यांनाही माहित नाही. हा, ज्या कॅप्टननी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही दोघं शत्रू आहात ते आता सांगून गेले की तुम्ही दोघं शत्रू नाही आहात. म्हणजे तुम्ही शत्रू नाही आहात. म्हणजे आपण शत्रू नाही आहोत. 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 आता याला गोळ्या घालायची गरज नाही. बांधायची गरज नाही. काही ती म्हणायची गरज नाही. त्याला जाप लावायची गरज नाही. ऐका ना. एक मिनिट ऐका ना. ऐका ना प्लीज. एक मिनिट. मला सांगा, जर तुम्ही शत्रू नाही आहात मग इतके दिवस भांडत का होतात? जिंकण्यासाठी. आणि जिंकायचं का होतं? श्रेष्ठ होण्यासाठी. पण मग ते होऊन काय मिळणार होतं? ताकद. खूप ताकद. आणि मग त्याने काय होणार? वैभव पायशी येणार. मग त्याने काय होणार? आयुष्य सुखी आणि शांततामय होणार. अच्छा, तर इतका विध्वंस करून आपल्याला शांतता मिळवायची होती. हे जगात जर विध्वंसच नसेल तर काय होतं? शांतता. मग विध्वंस कशासाठी? बरं, भांडत होतात तर हे तर माहित असेल ना, हे युद्ध हा विध्वंस कशामुळे? हा, आमचे सरसेनापती म्हणतात की हद्द पार केल्यामुळे. हद्द? हो, हद्द. रेषा. रेषा? कसली रेषा? माहित नाही, पण ती आपल्याकडे असते म्हणे. हा, म्हणजे ना एक रेषा जिला म्हणायची हद्द, ती ओलांडली ना की मग दुसरा देश. दुसरं तिसरं काही नाही, क्षणभर असं समजा की देश म्हणजे रेष, ही खेळकर रेषा. कधी पळपुटी कधी नागमोडी सळसळती, कधी पळपुटी कधी नागमोडी सळसळती. पलीकडे मारा उडी ही येते अलीकडे, अलीकडे मारा उडी सुळकांडी हिची पलीकडे. आम्ही तुमच्या मळ्यात, आम्ही तुमच्या तळ्यात, हत्तीच्या या खेळात मनमाने तशी हलणारी तुमच्या आमच्या गळ्यात. देशांमुळे तरळणारी धर्मांची रेषा, देवांची रेषा, रंगांची रेषा. टिप 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 टिप
रेषा, देशांच्या राज्यांची रेषा, राज्यांच्या ठिकाणांची रेषा, रूढी रेषा, भाषा रेषा, रूप रेषा, खूप रेषा, जिल्ह्यांची रेषा, गावांची रेषा, कुंपणांची रेषा, भिंतींची रेषा, नाती रेषा, वृत्ती रेषा, आचार रेषा, विचार रेषा, नुसती रेषा, कृत्रिम रेषा, उगाच रेषा, भंपक रेषा. रेषांची गुंतळ झाली, गुंतळ झाली, गुंतळ झाली, रेघोट्यांची किचमिच सारी, किचमिच सारी, किचमिच सारी, देशांमधली शिक्षा झाली, देहांमधली रेषा झाली, हद्द झाली, हद्द झाली, हद्द झाली, हद्द झाली, हद्द झाली, हद्द झाली. रेष झाली जेव्हा देश रेष झाली, देह सुद्धा रेष झाली. अच्छा, म्हणजे ही रेषाकरण आहे दोन देशातल्या, दोन माणसातल्या संघर्षाला. दोन माणसातल्या हा, म्हणजे कुणी एकाने हद्द पार केली की मग होते चीन, मग होतं भांडण, आणि त्यामुळे होतं युद्ध. असं असेल तर मग पुसून टाकूयात ही रेषा. हे, नाही नाही, असं नाही करायचं. ही रेषा म्हणजे अस्तित्व आहे माणसांचं, आणि कुणाचं अस्तित्व पुसायला गेलं की मग होतो विध्वंस. मग या रेषा पुसायच्या नाही, या रेषा जपायच्या. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या हद्दीत जायचं आणि आपापल्या हद्दीतच राहायचं. म्हणजे हद्द पार नाही केली तर चीड नाही, चीड नाही तर भांडण नाही, भांडण नाही तर युद्ध नाही. म्हणजे दारुगोळा, बंदुका यांचा वापर फक्त आदरांजली आणि सलामीसाठी केला जाईल. हो दे धडाके, धड 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 धड. मस्त आहे. नाही नाही पप्पा, पण युद्ध तर गहन गोष्ट आहे ना, मग त्यावर इतका सोपा उपाय. करकोच्या, उत्तर चुकीचं आहे. नाही नाही ना, चला मग आता निघायची तयारी करायला हवी. कुठे जायचं? आपापल्या घरी. हा, म्हणजे मला माझी मैत्रीण भेटणार. म्हणजे मी सुद्धा घरी जाणार? ए, पण हे सगळं कॅप्टनला कळायला पाहिजे. मी आलोच. हे गोगलगाय, लवकर लवकर कर, तोपर्यंत आपण आपली पिकनिक कंटिन्यू करूयात. हॅलो कॅप्टन, ऐका ना. हा, तुम्ही मला म्हणाला होता की शत्रू शोधा म्हणून. मी शत्रू शोधलाय सर. मगाशी तुम्ही ज्याला पाहिलं ना, तो तुम्हाला शत्रू नाही वाटला, पण तो शत्रू होता सर. पण तुम्हाला नाही वाटला म्हणजे तो शत्रू नव्हता ना सर. म्हणजे सर आपल्यामध्ये कोणीच शत्रू नसतं. हा, तरी आपण हे युद्ध, हे भांडण कशाला करतो ना. हा, पण आम्हाला नाही याचं उत्तर कळालं की आपण कशामुळे भांडतो, पण का भांडतो ना हे नाही कळालं सर अजून. तुम्हाला कळालं तर सांगाल का प्लीज? काय तुम्ही इथे येत आहे का? हा, या या, मला काय, हा या या, मला खूप लागलं. ही पिकनिक माझ्या नेहमी लक्षात राहील. माझ्या पण. तुम्हाला पाहिलं ना की मला माझ्या आईबाबांची आठवण येते. ए घुबड, घुबड, ये 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 ये. फोटो काढूयात, फोटो. काढ काढ काढ. हो. हे काय हो?